कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ शिरगाव इथल्या युनिटी मोटर्स कंपनीत सायबर फसवणुकीचा मोठा प्रकार उघडकीला आलाय। कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नावानं व्हॉट्सअपवर संदेश पाठवत सीईओ असल्याचं भासवून अज्ञात सायबर भामट्यांनी तब्बल 80,50,000 रुपये 2 बँक खात्यांमध्ये जमा करून घेतलेत। या प्रकरणी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सायबर सेलकडून तपास सुरू आहे। गोकुळ शिरगाव इथल्या युनिटी मोटर्समध्ये उजळाईवाडीतील प्रशांत रवींद्र पाटील अकाउंट्स विभागात वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत। सायबर गुन्हेगारांना कंपनीचे सीईओ गार्डनर सर यांच्या नावानं व्हॉट्सअपवर संपर्क साधून तातडीच्या कामासाठी निधीची आवश्यकता असल्याचं सांगितलं। वरिष्ठ अधिकाऱ्याचा आदेश असल्याचा विश्वास बसल्यानं प्रशांत पाटील यांनी आरटीजीएसद्वारे एका खात्यात 32 लाख रुपये तर दुसऱ्या खात्यात 48,50,000 रुपये अशी एकूण 80,50,000 रुपयांची रक्कम जमा केली। 2 जून रोजी ही घटना घडली। मात्र काही वेळानंतर संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी असा कोणताही संदेश पाठवला नसल्याचं स्पष्ट झालं। त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच पाटील यांनी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दाखल केली। दरम्यान सांगली इथल्या युनिटी मोटर्समध्येही याच पद्धतीनं 1,55,00,000 रुपयांची फसवणूक झाल्याचं समोर आलंय। दोन्ही गुन्ह्यांमधील साम्य पाहता सायबर सेलकडून तांत्रिक तपास सुरू आहे। या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक संजय हरुगडे करत असून गुजरातसह इतर राज्यातील आंतरराज्य सायबर टोळी या गुन्ह्यामागे असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे।